वळूयात पुढील बातमीकडे। गृहमंत्री अमित शहांचं शिर्डी विमानतळावर आगमन झालंय। अमित शहा रविवारी अहिल्यानगर दौऱ्यावर आहे। अमित शहा आज शिर्डीत मुक्कामी असतील, तर उद्या ते साईबाबांचंही दर्शन घेणार असल्याची माहिती आहे। अमित शहा आज अहिल्यानगरमध्ये पोहोचलेले आहे। शिर्डी विमानतळावर त्यांचं आगमन झालेलं आहे। महायुतीचे महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित होते। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून। जयेश, अमित शहांचं शिर्डीत आगमन झालंय, काय अधिक माहिती? आपण अमित शहांचं आता शिर्डीत आगमन झालेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजता अमित शहा जे आहे ते शिर्डी साईबाबांचं दर्शन घेऊन लोणीला पद्मश्री विखे पाटील, त्याचबरोबर पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहे। त्याचबरोबर लोणी सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा जो शुभारंभ कार्यक्रम आहे त्या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर जे आहे तर त्या ठिकाणी ते नागरिक म्हणजे जनतेला संबोधित करणार आहेत। आणि त्यानंतर कोपरगाव या ठिकाणी जे आहे त्यांच्या हस्ते राज्यातील पहिलं सहकार म्हणजे सहकारामधील पहिलं CNG जे प्रकल्प आहे त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आहे। आणि आता जे आहे अमित शहा हे आता काही वेळापूर्वी काही क्षणापूर्वी या ठिकाणी जे आहे शिर्डीत दाखल झालेले आहे। त्यांच्या सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री रवी चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील आणि मंत्री जयकुमार गोरे हे आता शिर्डीतील सन अँड सॅन्ड हॉटेलमध्ये अमित शहा यांच्या सोबत आलेले आहेत। या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आता मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला आहे। अगदी जयेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर गृहमंत्री अमित शहा शिर्डीत पोहोचलेले आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते। आणि आता बातमी ओबीसी आरक्षणासंदर्भातली। ओबीसींच्या ताटातलं कुणालाही